महायुतीचे आमचे मंत्री आहेत, काम करणारे लोक आहेत, घरी बसणारे नाहीत. लोकांच्या म्हणजे प्रत्यक्ष फील्डमध्ये उतरून ग्राउंड रियालिटी समजून घेऊन काम करणारे लोक आहेत. फेसबुक लाईव्ह वाले नाही आहेत, समजले की नाही. त्यामुळे फरक आहे महायुती. म्हणून 2.5 वर्षात आम्ही जे काम केलं, 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्प, स्पीड ब्रेकर टाकलेले प्रकल्प, स्टे दिलेले प्रकल्प ते आम्ही मार्गी लावले. एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजनांना चालना दिली. याची सांगड आम्ही घातली. म्हणून 2.5 वर्षामध्ये तुम्ही माहिती आहे ना, तुम्ही सगळे साक्षीदार आहात, एवढे निर्णय कधी झाले नाही. लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले. म्हणून लँडस्लाईड मॅन्डेट लोकांनी दिलं. एवढी मेजॉरिटी कधीच मिळाली नव्हती. ती महायुतीच्या 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती आहे. साहेब, उत्तेश्वरचा ज्यावेळी यात्रा असते, दरवर्षी तुम्ही यात्रेला येता, उत्तेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर मुंबईला गेल्यानंतर एक वेगळा इतिहास घडतो. ह्या वर्षी यात्रा आहे, आता काय वेगळा इतिहास घडवायचा आहे का डोक्यात? नाही, यात्रेला बाबा येऊ नये काय. दरवर्षीप्रमाणे यात्रा आहे आणि श्रद्धेचा विषय आहे. इथे काय राजकारण नाहीच आहे. संतोष देशमुख प्रकरण चिघळताना पाहायला मिळतंय. तर त्यांच्या कुटुंबियांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचं आंदोलन केलं. याच्यानंतर जरांगेंनी असं म्हटलंय की हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आणि वाल्मिक कराडे यांना ताबडतोब या प्रकरणामध्ये अटक व्हावी. संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. अतिशय निर्घुणपणे ती हत्या झालेली आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. शासनाने पूर्णपणे ते गांभीर्याने प्रकरण घेतलंय. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः यामध्ये SIT लावली आहे, CID इन्क्वायरी करते आहे आणि त्यामध्ये मोका लावलेला आहे. याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि काही जे आरोपी आहेत, एकही माणूस सुटणार नाही बिलकुल. आणि कोणाशी लागेबांधे असले तरी सुद्धा सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. त्याच्यावर ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झालेली आहे तशाच प्रकारची कडक कारवाई, फाशीसारखी सजा या गुन्हेगारांना मिळाली पाहिजे.